विवेक भाऊ नमस्कार. नमस्कार. तर विवेक भाऊ म्हणजे आपलं तळेगाव बाजार, तालुका तेलारा, जिल्हा अकोला. विवेक भाऊ टापरे, वडिलांचं नाव ओमकुमार. विवेक भाऊ ओमकुमार टापरे यांनी महाकाल आणि महादेवा हे दोन्ही वाणे या वर्षाला लावले आहे आणि दोन्ही वाण त्यांना मशागत आणि त्यांना काय उत्पन्न येईल ते थोडक्यात आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ. विवेक भाऊ, आता आपण महाकाल मध्ये उभे आहे, महादेवाही लावलाय तुम्ही, तर काय परिस्थिती आहे? तुम्ही दिलेलं मला महाकाल रेफर केलं, मग त्याच्यानुसार मी महाकाल लावण्याचा विचार केला. महाकाल सोबत आणि महादेवात पण काही लावली. बरोबर. महाकालचं जवळपास आता 6-7 एकर क्षेत्रफळ येईल. बरं. सगळी वरच्याच पाण्यावरची लागवड आहे. हो. 15 ते 20 जूनच्या दरम्यानची. हो. आतापर्यंत 2 खताचे डोस झालेले आहेत. बरं. आणि मी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे मग मी पोळ्याच्या वेळेस शेंडे पण कट केले होते. बरोबर. आतापर्यंत टोटल 4 फवारण्या झालेल्या आहेत. 4 फवारण्या, 2 खत झालेले आहेत. बरोबर. आणि एक वेचा कपाशीचा निघालेला आहे. हो. एक 5.5 क्विंटल पर्यंत कापूस एकरी याच्यात आलेला आहे. अच्छा. आणि अजूनही 6-7 क्विंटल कापूस येईल समजा या पोझिशनवर अशी अपेक्षा आहे. 12 पकडू, 11 येईल, 13 येईल अशा हिशोबाने उत्पन्न येईल. तर असं हे तुमचं मशागत आहे विवेक भाऊ. सगळ्यात बेनिफिट असं झालं की याचे पोळ्याच्या वेळेस साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण शेंडे कट केले आणि तुमच्या मार्गदर्शनात सगळा आपण प्लॉट डेव्हलप झाला. त्याच्यानं काय होईल की आता बोंडअळी येण्याच्या आधी आपला सगळा माल पक्का आहे. अगदी सर्वात महत्वाचा हा विषय आहे विवेक भाऊ. हा, बरं, पुढे. तर त्याच्यानं आता सगळा माल पक्का असल्याच्यानं आता बोंडअळीच्या हातात हा अजिबात माल सापडणार नाही. आणि आपण दुसरं पीक घेण्यासाठी सुद्धा आता जास्त 15-20 दिवसात आपलं क्षेत्रफळ हे सगळा कापूस काढून दुसऱ्या पिकाला तयार होईल. आता हे विवेक भाऊनं जे काही त्यांच्या हिशोबाने माहिती दिली, मशागत आणि खत आणि फवारण्या, शेतकरी बंधूंनो, विवेक भाऊ सोबतच इतर सर्व शेतकरी बंधूंना उत्पन्न हे वेळेत आलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं कमी खर्च आणि वेळ. म्हणजे आता यावर्षी जास्त पाऊस होता, परंतु दरवर्षी जरी पोझिशन बदलली तुमच्या एरियाची तर तुम्हाला 10च्या अंदर शेतकरी लोकांना उत्पन्न भेटून जाईल. बिलकुल 8-9 पर्यंत आम्ही आजपर्यंत होतो, कारण कपाशी त्याच्या मनानं वाळू देत होतो, शेंडे कट करत नव्हतो. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मग आता यावर्षी आम्ही शेंडे कट करण्याचा प्रयोग केला आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट आहे. बरोबर. आता बघा, विवेक भाऊने हे कबूल केलं की शेंडा कट केल्यामुळे 3-4 क्विंटलचा जरूर फरक पडला. हा अजूनही फरक पाडायचा आहे आपल्याला. यावर्षी पावसानं जास्त त्रास दिला आपल्याला, म्हणून आपण भले खालचा माल आपल्या हातात नाही आला, परंतु शेतकरी बंधूंनो, आपल्याला 15 ते 20 क्विंटल पाहिजे. महागाई वाढून राहिली आणि उत्पन्न म्हणून वाढायलाच पाहिजे. भाव आपल्या हातात नाही आणि पाऊसही आपल्या हातात नाही. म्हणून आपलं पुरं उद्देश, आपलं पुरं विचार, पुरं मार्गदर्शन, पुरं जे काही नियोजन ते सर्व आपलं आहे 15 ते 20 क्विंटल उत्पन्न एकरी काढण्याच्या हिशोबाने. तर विवेक भाऊ, आता यावर्षी जे काही आता तुम्हाला भेटेल 11-12, पुढल्या वर्षी मात्र आपण यावर्षीपेक्षा चांगलं नियोजन करू आणि आपल्याला 15 ते 20 क्विंटल उत्पन्न काढता येईल. बरोबर आहे ना. तुम्ही दिलेल्या व्हेरायटीत तर मी आता 100% सॅटिस्फाईड आहे. बिलकुल. पुढच्या वर्षी सगळे व्हेरायटी मी हेच टाकतो, महाकाल आणि महादेव. आणि दोन्ही याच्यात तुम्हाला काय असं काही फार फरक नाही वाटला? नाही, फार फरक नाही वाटला. बोल साईज, दोन्ही बोल साईज चांगली आहे. फक्त महादेव थोडी गोल साईज मध्ये येते. थोडस काय वाटलं, वजन काय वाटलं तुम्हाला? वेट महादेवचं थोडं चांगलं आहे, जवळपास 8 ग्राम 7 ग्राम आणि 6 ते 7 असं 1 ग्रामचा फरक आहे. 6-7 येईल ते 7-8 येईल. तर शेतकरी बंधूंनो, म्हणायचा मतलब की जे आता नियोजन आहे आणि महाकाल महादेवा हे उंच वाढतात, हे शेंडे कट केले तरी लोळत नाही आणि दनकट आहे तुम्हाला. ते एक महत्वाचा विषय राहिला आपला. नाही, दनकट आहे. आता तुम्ही प्लॉट मध्ये किती वाढलेला आहे? 6 फूट आहे. पण कुठंच कपाशी झुकलेली नाही, चालता येते पद्धतशीर, पूर्ण शेतात फिरता येते. हे सर्वात महत्वाचं आहे शेतकरी बंधूंनो. म्हणजे वाण दणकट आहे, दमदार आहे, वजन आहे आणि शेतकरी बंधूंनो, म्हणून आपल्याला हे उत्पन्न शेंडा कट केला की अगदी दसऱ्याला उत्पन्न देऊ शकते. पोळ्याला शेंडा कट करायचा आहे आणि सर्वात महत्वाचं आपली जी हानी होऊन राहिली बोंडअळीपासून, म्हणून उत्पन्न आपल्याला दिवाळीपर्यंत जवळपास उत्पन्न 15, 18, 20 क्विंटल घ्यायचं आहे शेतकरी बंधूंनो. आणि दिवाळी नंतर तसंही जे आपण मराठी भाषेत म्हणतो विघ्न, हे सर्वात विघ्न जे आहे ते दिवाळी नंतर येतात. थंडी आली की झालं. म्हणून या थंडीच्या आधी आपल्याला सर्व उत्पन्नाचा रेशो गाठायचा आहे. आणि शेतकरी बंधूंनो, म्हणून आपला हा जर इकडला 4-5 वर्षाचा अभ्यास जर केला तर सर्व लोकांना उत्पन्नच कमी आहे. 5-7 क्विंटल, 8 क्विंटलच्या अंदर, 10 क्विंटलच्या अंदर. तर हे उत्पन्न वाढवायचं आहे आपल्याला.
फक्त आता विवेक भाऊने जे नियोजन केलं, शेणाकट केला, हे सर्वांनी त्याला प्राधान्य द्यायचं आहे, त्या वेळेला महत्व द्यायचं आहे आणि शेणाकट करायचा आहे. आणि जरूरच तुम्हाला महाकाल महादेवा उत्पन्न देईल 15 ते 20 क्विंटल. 12च्या अंदर कोणी शेतकरी राहायला नाही पाहिजे, कारण महागाई वाढत आहे, उत्पन्न वाढायला पाहिजे, हेच आमचं उद्दिष्ट आहे शेतकरी बंधूंना. आणि पूर्ण मार्गदर्शन आहे. आणि नंबर त्यासाठी 96 048 520 16 हा नंबर आहे. याच्यावर तुम्ही मार्गदर्शन आम्ही कधी तुम्हाला 10:30 रात्रीपर्यंत करू. म्हणून शेतकरी बंधूंना उद्देश एकच आहे, ध्येय एकच आहे आणि नियोजन तेवढंच आहे की शेतकरी बंधूंना 15 ते 20 क्विंटल महादेवा महाकाल पासून उत्पन्न मिळायला पाहिजे. चला विवेक भाऊ, तुम्ही विश्वासानं मान लावला दोन्ही महाकाल महादेवा, धन्यवाद. आणि उत्पन्न सुद्धा आपल्याला त्या दिशेनं बऱ्यापैकी मिळालं. आणि याचंच नियोजन आपण पुढल्या वर्षी करू. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.